राधानगरी मतदारसंघातील महायुतीचा तिढा सुटलेला आहे, कारण महायुतीचे संभाव्य उमेदवार म्हणून आमदार प्रकाश आबिटकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालेला आहे। अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा। मात्र आबिटकर यांना टक्कर देण्यासाठी महाविकास आघाडीकडे केपी पाटील हाच चेहरा दिसतोय। याला कारण केपी पाटील यांची राधानगरी मतदारसंघात असलेली जवळपास 90,000ची वोट बँक। प्रकाश आबिटकर हे गत निवडणुकीमध्ये 18,000 मतांनी विजयी झालेले आहेत। यापूर्वी सलग 2 वेळा केपी पाटील तर सलग 2 वेळा प्रकाश आबिटकर विजयी झालेले आहेत। राधानगरी मतदारसंघ हा ट्रेंडवर चालणारा मतदारसंघ आहे आणि इथं निवडणुकीत कोणाला निवडून द्यायचं यापेक्षा कोणाला पाडायचं हे ठरवलं जातं। 2 टर्म निवडून आल्यानंतर प्रत्येक उमेदवाराला पराभवाला सामोरं जावं लागलंय, कारण इथली लढाई ही गटातटावर अवलंबून असते। महाविकास आघाडीच्या फॉर्म्युलानुसार ही जागा उद्धव ठाकरे गटाकडे जाऊ शकते। मातोश्रीवरून केपी पाटील यांच्या नावाचा विचार केला जाऊ शकतो, कारण 90,000ची वोट बँक केपी पाटील यांच्याकडे आहे आणि ही महत्त्वाची गोष्ट आहे। विजयासाठी आवश्यक असलेले 25 ते 30,000 मतदान हे आताच्या राजकीय स्थितीनुसार केपी पाटलांच्या पारड्यात पडू शकते, कारण राधानगरी हा दुर्गम वाड्यावस्त्यांचा मतदारसंघ आहे आणि या वाड्यावस्त्यातील हजारो कुटुंब उदरनिर्वाहासाठी मुंबईत स्थायिक आहेत आणि त्यांच्यावर उद्धव ठाकरे गटाचा प्रभाव आहे। यात 5,000 कुटुंब गृहीत धरली तरी विजयासाठी निर्णायक ठरणारी 25 ते 30,000 मतं उद्धव सेनेमुळे केपी पाटील यांच्या पारड्यात पडू शकतात। तसेच मशाल विरुद्ध धनुष्यबाण अशी लढत झाल्यानं उद्धव ठाकरेंची सहानुभूती केपी पाटील यांना फायद्याची ठरू शकते। 1 वोट 1 नोट या फॉर्म्युलामुळे आमदार आबिटकरांचा गुवाहाटी प्रवास तसेच एकनाथ शिंदेंचं स्वीकारलेले नेतृत्व याचा मतदारसंघात रोष आहे। याचा केपी पाटील यांना थेट फायदा होऊ शकतो। त्यामुळे मातोश्रीवरून राधानगरीमध्ये इच्छुक असलेल्या केपी पाटील यांना उमेदवारी मिळू शकते आणि तसं झालंच तर या मतदारसंघात हाय व्होल्टेज लढत होऊ शकते। यातच केपी यांनी आपल्याला मातोश्रीवरून फोन आल्याचं म्हटलेलं आहे। त्यामुळं या भेटीत निर्णय काय होणार याकडे आता जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलेलं आहे।